मैं मराठी नहीं बोलूंगा, काय करायचं ते करा अशी मुजोर भूमिका घेणारे गुंतवणूक क्षेत्रातील तज्ज्ञ सुशील केडिया यांच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या मनसैनिकांनी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरेंची त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली। मनसे माथाडी कामगार सेनेचे अध्यक्ष सचिन गोळे यांच्यासोबत त्यांच्या संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केली होती। या आंदोलन प्रकरणात वरळी पोलिसांनी मनसैनिकांवर कारवाई केली होती। ते बोलतात की बाबा महाराष्ट्र सैनिक किंवा मराठी माणूस परप्रांतीयाला मारतोय। आम्ही परप्रांतीयाला का मारतोय हा मुद्दा लक्षात घ्या। परप्रांतीय स्वतः चॅनलवर येतात आणि सांगतात की आम्ही मराठी बोलणार नाही। हे कुठली एकेखोरपणी केडियाचं ऑफिस तोडलं त्याचं कारण हे होतं की केडिया कुठल्या तरी एका आपल्याच उत्तरवाहिनीवर आला आणि बोलला मी मराठी बोलणार नाही, ज्याला काय करायचं ते करा। असे जर महाराष्ट्रात येऊन परप्रांतीय आपल्याला चॅलेंज द्यायला लागले तर मराठी माणसांचं जे रक्त आहे हे क्षत्रिय आहे, लक्षात ठेवा। आपण जास्त वेळ गप्प नाही राहू शकत। पोलीस दबावाखाली आहेत, पोलीस बांधवांचे पण हात बांधले गेलेले आहेत। हे जे सरकार आहे हे गुजरात्यांचंच चांगुल पांगुल करते। तुम्हाला माहिती आहे हे मराठी माणसाच्या विरोधात आहे। आता महानगरपालिकेच्या निवडणुका होतील तेव्हा त्यांना कळेल की मराठी माणूस जागा झाल्यावर काय होते। शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीचे प्रतिनिधी दीपक पवार आणि चिन्मय सुमित या दोघांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची